पाठवे पेटाचे केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष सतत त्यांची 10 वर्ष झाल्यामुळं आज ह्या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये ही आजची मीटिंग होती। मीटिंगचा आढावा म्हणजे आठवले साहेबांचा सत्कार कशा पद्धतीने करावा, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने यायला पाहिजे यासाठी आढावा मीटिंग होती। त्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजय बाबू पवार आणि आमचे दुसरे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या जिल्ह्यामध्ये उद्या सभा आहे। तर म्हणजे ह्या यशवंतराव प्रतिष्ठान वाबी सेंटर ह्या ठिकाणी मंत्रालयासमोर त्या ठिकाणी 14 ऑगस्टला आठवले साहेबांचा सत्कार करण्यात येईल। खरं म्हणजे आठवले साहेबांचा 35 वर्षाचा काळ हा राजकारणामध्ये यशस्वी झालेला आहे। कारण 5 वर्ष महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री होते महाराष्ट्रामध्ये, 3 वेळा राज्यसभेवर होते, 3 वेळा लोकसभेवर, एकूण 6 वेळा येथे केंद्रामध्ये गेले आणि एक वेळ महाराष्ट्रामध्ये होते। म्हणजे 35 वर्षाचा जो काळ होता तो काळ अशा पद्धतीने झाल्यामुळं की कार्यकर्त्यांनी उत्साह की आठवले साहेबांचा सत्कार व्हावा, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध असणार आहे। केव्हाही रात्री बेरात्री कधी काय झालं, कुठेही दुःख सुख आलं किंवा अन्याय अत्याचार झाले तर आठवले साहेब धावून जातात। तर 2 दिवसांना गेले तर एका आठवड्यामध्ये जातात, त्या कार्यकर्त्यांना सांत्वन करतात किंवा काय झालं काय नाही। अशा केंद्रीय मंत्री संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेबांचा सत्कार करण्याचं योजलेलं असल्यामुळं मुंबई प्रदेशाच्या वतीनं आणि हा सत्कार करत असताना ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत, ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यानंतर महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार आणि समाज कल्याण मंत्री ज्या शिरसाट साहेब आहेत आणि सभागृहाचे लोकसभा विधानसभेचे अध्यक्ष नारकर साहेब आहेत। त्याच्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब आहेत। त्यानंतर दुसरे सहकारी त्यांचे पालकमंत्री लोढा साहेब आहेत। म्हणजे असे जे प्रमुख आहेत आणि उपाध्यक्ष बनसोडे साहेब आहेत। म्हणजे सर्व मंत्रिमंडळाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री त्या आठवले साहेबांच्या सत्काराला उपस्थित राहणार आहेत। त्याचा सत्कार हा मुंबईचा कार्यकर्त्याचा एक आनंद उत्सव आहे आणि त्या आनंद उत्सवामध्ये आम्ही 5 जिल्ह्यामध्ये आमच्या मिटिंग झाल्या। उद्या 6व्या जिल्ह्याची मिटिंग आहे आणि जिल्ह्यामध्ये मिटिंगनंतर आमचा आढावा मिटिंग चालू आहे। त्यानंतर आपला कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा ह्या पद्धतीने तो आमचा रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांचा सत्कार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। सर्वसामान्यचा सत्कार हा असा आहे आठवले साहेबांचा की आठवले साहेब सर्वांना उपलब्ध होतात केव्हाही, आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले साहेबांचा सत्कार हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं वाटलं की माझा सत्कार आहे। आणि यासाठी या प्रसंगी सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमच्या मिटिंग चालू आहेत आणि मला 14 तारखेला आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं की आठवले साहेबांच्या सत्काराला 14 ऑगस्ट जो आहे मंत्रालयासमोर वायबी सेंटर यशवंतराव प्रतिष्ठान मंत्रालयासमोर उपस्थित राहा असे आशा बाळगतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले साहेब हे देशामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून आज 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा येणाऱ्या 14 तारखेला मुंबई मंत्रालय यशवंतराव चव्हाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सत्कार आणि स्वागत या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा मोठा लाभ दक्षिण मुंबई जिल्ह्याला लाभल्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत आणि दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीने मी सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांना, सभासदांना, महिला आघाडींना व विविध आघाडींना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे, मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आपण साजरा करूया आणि आपण आपल्या पद्धतीने जेणेकरून ज्याला जसं शक्य होईल अशा मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहावे। आठवले साहेबांचा सत्कार म्हणजे हा प्रत्येक रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा सत्कार आहे। एवढंच मी बोलून इथे थांबतो। जय भीम।